गिरीश, पाऊण तास होऊन गेलेला आहे, ही बैठक सुरू आहे. आपण इतर नेत्यांच्या प्रतिक्रिया घेतोय, मात्र सगळ्यांकडनं प्रतिक्रिया देताना ही भेट का होऊ शकत नाही असा सवाल सुद्धा उपस्थित केला जातोय. मात्र ज्या पद्धतीनं देवेंद्र फडणवीस एका दगडात अनेक पक्षी मारण्याचा प्रयत्न करत असतात, तशाच पद्धतीनं एकीकडे या युतीला ब्रेक लावण्यासाठी आणि दुसरीकडे शिंदे गटाकडून महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या पद्धतीनं जागांची मागणी केली जाते त्याला चाप लावण्यासाठी सुद्धा ही भेट असू शकते का, अशा चर्चाही होत आहेत. नक्की ज्या पद्धतीने महायुतीकडून जे काही वक्तव्य त्यांच्याकडून प्रतिक्रिया येत आहेत की ही भेट होऊ शकत नाही का, तर त्यांच्यासाठी आपण सांगू शकतो ही चर्चांना वाव यासाठी आहे, कारण जर काही विषय असू शकतील राज ठाकरे यांचे राज्यातील संदर्भातील, तर ते मुख्यमंत्र्यांकडे ॲज अ प्रोटोकॉल म्हणून जाऊ शकतात. मुख्यमंत्री या ठिकाणी भेटू शकत नाहीत किंवा या ठिकाणी असं येऊ शकत नाही. याशिवाय मुख्यमंत्र्यांच्या शेड्यूलमध्ये देखील या भेटीचं काही नाही आहे. अशा स्थितीत त्यामुळे आपण ही चर्चा करतोय. तर दुसरीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या दृष्टीने ही भेट अत्यंत महत्त्वाची आहे. एकीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ठाकरे बंधूंचं मनोमिलन होईल अशा एकंदरीत सध्याचं वातावरण, राज्याच्या राजकारणातील वातावरणही अशा पद्धतीचं आहे. त्या स्थितीत दुसरीकडे आपण बघतोय की शिंदे गट मोठा भाऊ छोटा भाऊ या वादात आहे. त्यांना देखील त्यांच्या नाराजी आहेत, आम्हाला जास्तीच्या जागा पाहिजेत. कुठेतरी एकनाथ शिंदे हे त्यांची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत. सातत्याने त्यांच्याकडे होत असलेले पक्षप्रवेश आपण पाहिले तर ठाकरे गटाचे माजी नगरसेवक 50हून अधिकचे माजी नगरसेवक हे शिंदे गटाने घेतलेले आहेत. त्यामुळे ते मुंबईत आमची ताकद वाढत आहे अशा पद्धतीत दाखवू इच्छित आहेत. तर दुसरीकडे त्यांनाच कुठेतरी देवेंद्र फडणवीस यांची एंट्री अत्यंत महत्त्वाची आहे. देवेंद्र फडणवीस कुठेतरी एकनाथ शिंदे गटाला सांगू इच्छितात आहेत की तुमची ताकद नाही, तुम्ही जर अवाजवी जर मागत राहिलात किंवा तुम्ही तुमचा मोठा भाऊ म्हणून सांगत राहिलात किंवा ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलात तर आमच्याकडे दुसरा ऑप्शन आहे आणि राज ठाकरे हे आमच्याकडे आहेत किंवा आम्ही त्यांच्यासोबत चर्चा करू शकतो, हे दाखवण्याचा कुठेतरी हा प्रयत्न असू शकतो. कारण 25 वर्ष ठाकरे आणि भाजप यांची ही युती होती, उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत ते युती होती आणि त्यामुळे एक ताकद होती मुंबईत ठाकरे गटाची शिवसेनेची ताकद आहे, मराठी मतं आहे त्यांच्याकडे आणि त्यामुळे आता ही युती फिसकटल्यानंतर भाजपसाठी एक दुसऱ्या